एक महत्त्वाची बातमी आहे, लोकसभेला कुणालाही पाठिंबा नाही, उमेदवारही उभे केलेले नाहीत। लोकसभा निवडणुकीवर मनोज जरांगे पाटील यांनी ही टीका केली आहे। नेत्यांना मराठा मतांची भीती नाही असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय। मराठा समाजानं सत्ताधारी आणि विरोधकांना देखील पाडावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय। तर आरक्षण मिळालं नाही तर 4 जून नंतर पुन्हा एकदा उपोषण करणार असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला। उमेदवार दिलेला नाही, अपक्ष पण नाही आणि कोणचाच नाही आणि कोणाला पाठिंबा पण दिलेला नाही। कारण राजकारण आपला मार्ग नसल्यामुळं हा समाज खूप दिवसांनी एकत्र झालेला आहे। त्या राजकारणापायी मराठा समाजाचं आरक्षण मागं राहायचं आणि राजकारणाच पुढे यायचं। कारण आपल्या रक्तात राजकारणापेक्षा आरक्षण असणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, कुठलाच उमेदवार उभा सुद्धा केलेला नाही राज्यभरात कुठंच। मराठ्यांच्या मताची भीती नाही यांना, बाकीच्यांच्या मताची भीती म्हणून मराठ्यांना मिळत नाही। मराठ्यांनी एक काम करणं गरजेचं आहे, निवडणुकीला उभा राहण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा विजय। यांना पाडा, हे दोघंही कामाचे नाही आहेत, पाडा यांना। आणि तुम्ही जर आता नाही दिलं तर 4 जूनलाच मी पुन्हा उपोषण सुरू करणार आहे। म्हणजे काही मराठ्यांच्या म्हणतो मी तुम्हाला, यांना गुलालात दंग राहू द्या, मला माझा समाज मोठा करण्यात दंग राहायचा। मला माझ्या समाजासाठी कोण निवडून आला कोण पडलाय याच्यात माझा मराठा समाजाला आनंद नाही वाटत। काही मराठ्यांचे करतील निवडून आले, पण आम्ही त्याच दिवशी जीवन मरणाची झुंज देणार आहेत। आणि 8 जूनला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला माझी विनंती आहे की नारायणगडावरती 900 एकरवरती कार्यक्रम होतोय। मराठ्यांनी एकानं सुद्धा घरी राहायचं नाही। माता मावल्यांसह महापूर आल्यासारखे मराठे त्या नारायणगडाकडे निघले पाहिजे। शक्ती या देशाला पुन्हा एकदा दाखवून आपल्या लेकराला न्याय मिळवायचा।